सिद्धिविनायक मंदिरात पूजा साहित्यास मुठा भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पूजा साहित्यास बंदी, मंदिरात हार पेढे नेण्यास परवानगी, सदा सरवणकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग, सातबारावर भूसंपादनाच्या शिक्क्यांची नोंद सुरू. रत्नागिरीमधील खेड रेल्वे स्थानकाच्या नव्या शेडला गळती, कोट्यवधींच्या कामाचा चक्काचूर, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी. अमरावतीत वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक आक्रमक, वेळेवर वीज बिल भरणं सुद्धा वीज पुरवठा खंडित का होतोय, नागरिकांचा सवाल. सोलापूरमध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर एसीबीची कारवाई, सोलर सिस्टम बनवण्यासाठी 8,000 रुपयांची लाच मागितली होती. पावसासाठी बीसीसीआयचा मास्टर प्लॅन, लीग प्ले ऑफ सामन्यांसाठी नियमात बदल. पुणे शहरात जलपर्णीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका, आरोग्य पर्यावरण विभागाचे एकमेकांकडे बोट, साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी समांतरची चाचणी, उजनी धरणातून थेट चॅनलमधून जॅकवेलमध्ये पाणी सोडण्यात आले. सांगलीत संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक, प्रभावी नियोजन करून सविस्तर कृती आराखडा 8 दिवसात सादर करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रशासनाला सूचना. अमरावती शहराचे पोलीस आयुक्त म्हणून अरविंद चावरिया रुजू, पोलीस अधिकाऱ्यांनी केलं स्वागत. आजपासून 11वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, 11 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना 11वीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश. आजपासून 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश, विद्यार्थ्यांसह पालक आणि महाविद्यालय अडचणीत. नंदुरबार जिल्ह्यातील करंजाळी गावाला पुलाची प्रतीक्षा, वर्षानुवर्ष रखडलेल्या पुलाला मिळाली मंजुरी, मंजूर पुलाच्या श्री गणेशाला मुहूर्त मिळेना. वाशीमध्ये रस्त्याची दुरावस्था, 1.5 वर्षापूर्वीच रस्ता दुरुस्तीबाबत अध्यादेश निघाला तरी देखील कामं सुरू नाही, ग्रामस्थ आणि वाहन चालकांकडून संताप व्यक्त. पुण्यात धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस, पावसामुळे इमारत धोकादायक स्थितीत, इमारत खाली करण्याचे महापालिकेचे आदेश. महानगरपालिकेकडील नागरिक समस्यांची संख्या 1.25 लाखांच्या पार, 2015च्या तुलनेत 2024मध्ये 70% वाढ, मुंबई महानगरपालिकेकडून वर्षाला हजारो कोटींची तरतूद. अतिक्रमणाच्या विरोधामध्ये शिराळा गावातील मुस्लिम महिलेचं सहकुटुंब आमरण उपोषण, लहान चिमुकल्यांचं आमरण उपोषण. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 2,000चा दंड, पीएमपीची नवी नियमावली. बुलढाणा येथील उर्दू हायस्कूल आणि शासकीय रुग्णालयाजवळ घाणीचं साम्राज्य, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, घाणीमुळे परिसरात दुर्गंधी. अहमदाबादमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणांना लक्ष्य करून पाडण्याच्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू, अंदाजे 2.5 लाख चौरस मीटर अनधिकृत बांधकामे साफ करण्याचे मोहिमेचे उद्दिष्ट. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठा तरुणांना रोजगार निर्मितीसाठी दिले जाते कर्ज, महामंडळाकडून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक बेरोजगार तरुण व्यवसाय घडवण्यात यश. भारतीय रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्थानकांमध्ये विना तिकीट प्रवेश अशक्य, मेट्रोप्रमाणे पश्चिम रेल्वेवर प्रकल्प राबवला जाणार, पश्चिम रेल्वेवर 12 रेल्वे स्थानकांवर प्रवेश नियंत्रण प्रणाली प्रकल्प राबवण्यात येणार. शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत 1,10,00,000 रुपयांची फसवणूक, नवी मुंबईतील इसमाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक. देशाची राजधानी दिल्लीसह देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याच्या दरात घसरण, सोने 490 रुपयांनी घसरून 96,540 रुपये प्रति 10 ग्रॅम. पुण्यात पीएमपीच्या मुख्यालयाच्या जागेत महामेट्रो हब सेंटर होणार, त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडून सर्वसमावेशक आराखडा तयार. वाशीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण, ऐनवेळी सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल.
आज राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक, कृषी मंत्री माणिकराव कुकाटे, मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित राहणार. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 300 किलोमीटर काम पूर्ण, सुरतमध्ये 40 मीटर लांबीच्या गर्डरची उभारणी. पहिल्या अणुभट्टीसाठी योगदान देणारे श्रीनिवासन कालवश यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन. भारताच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमात त्यांचं मोलाचं योगदान होतं. जळगावच्या नशिराबादमध्ये झिपरू अण्णा महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी मिरवणूक. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत खेळला गरबा. श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी करत स्वागत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी राज्यपालांसोबत विविध विषयांवर केली चर्चा. मुंबईत वरळी ते तेलंगणा नव्या बस सेवेच्या मार्गाचा आज शुभारंभ. आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निरपराध नागरिक आणि शूर जवानांनी प्राण गमावले. ही घटना अतिशय दुःखद, त्यामुळे आपण वाढदिवस साजरा करणार नाही. अमित ठाकरे यांची सहकाऱ्यांना माहिती. अवघ्या 200 रुपयात होणार जमिनीची हिस्से वाटप. मोजणी शुल्कात मोठी कपात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष. फटाके वाजवून एकत्र येत साजरा केला जल्लोष. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने मालेगावात जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटप करत भुजबळ समर्थकांकडून जल्लोष साजरा. अमरावतीत नाले सफाईच्या कामाची उपायुक्त मेघना वासनकरांनी केली पाहणी. लवकरात लवकर नाले सफाई करा, उपायुक्त वासनकर यांचे आदेश. धुळ्यात आरोग्यमंत्री बदलले, मात्र जिल्हा रुग्णालयात जुन्या आरोग्यमंत्र्यांचाच बॅनर. जिल्हा रुग्णालय प्रशासनाला बॅनर बदलण्याचा विसर पडला का, असा सवाल. जुन्या आरोग्यमंत्र्यांचा बॅनर झळकत असल्याने विविध चर्चांना उधाण. कोविड प्रकरणांमध्ये वाढ. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी सरकारला जलद गतीने कारवाई करण्याचे केले आवाहन. बीडमध्ये काँग्रेसच्या तिरंगा रॅलीला सुरुवात. भारतीय सैनिकांनी जी शौर्य दाखवले त्या सैनिकांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय सैनिकांचे आभार मानण्यासाठी मावळ तालुक्यात तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीत भारतीय सैन्य दलातील सैनिक तसेच नागरिक सहभागी. भारतीय सैनिकांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी नागपुरात काँग्रेसची तिरंगा रॅली. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराचं कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. पंढरपुरात भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या वतीनं तिरंगा यात्रा. शिवसैनिक आणि तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी. काँग्रेस पक्षाच्या वतीनं वाशिम शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात दरोड्यासाठी रेकी करणारे 3 गुन्हेगार अटकेत. एमआयडीसी सिडको पोलिसांनी धारदार कोयते, गटारीसह गुन्हेगारांना रंगेहात पकडलं. बाभुळगावच्या रेती तस्कराला यवतमाळमधून अटक. 120 ब्रास रेती साठा जप्त. बाभुळगाव तहसीलदार आणि पोलीस पथकाची कारवाई. घरफोडी करून चोरलेल्या मोबाईलवरून रात्री अपरात्री महिलांना फोन करून त्रास देणाऱ्या अटल चोरट्यास अटक. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. 35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. लातूरमध्ये आंब्याच्या शेतात गांजाची लागवड. दोघांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कारवाईत 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईत पैशाच्या वादातून व्यापाराचं अपहरण. पोलिसांनी 24 तासात 3 अपहरणकर्त्यांना केली अटक. कोल्हापूरमध्ये विनापरवाना पिस्तूल आणि काडतुसे बाळगणाऱ्या 3घांना अटक. रंकाळा परिसरात एलसीबी पथकाची कारवाई. नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदल कंपनीला आग. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
सांगलीत आर्थिक वादातून तरुणाचा खून, आपल्या मुलाने खून केल्याच्या धक्क्याने संशयिताच्या आईची गळफास घेऊन आत्महत्या. जालन्यात अंगावर वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. नंदुरबारच्या चरणमाळ घाटात टेम्पोचा भीषण अपघात, 26 जनावरांचा जागीच मृत्यू तर टेम्पो चालक जखमी. रस्त्यावरील वळणांचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची माहिती. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्याजवळ अपघात, अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी. किरकोळ पैशाच्या वादातून एका तरुणाची हत्या, पुण्याच्या सासवड परिसरातील धक्कादायक घटना, आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सांगलीमध्ये एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा, 15 ते 16 लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सिल्लोडच्या अजिंठा घाटात ट्रकचा अपघात, ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती, अपघातात 3 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी. आयपीएलचा अंतिम सामना 3 जूनला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार. सामना, बदलते हवामान बघता बीसीसीआयचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.